नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी गणित प्रकरण 3 अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पान नंबर 114 काढायचा आहे. प्रकरण 3 अपूर्णांक. तर पहा, अपूर्णांक म्हणजे काय. तुम्ही इयत्ता 4थी मध्ये देखील 3री मध्ये छोट्या छोट्या याच्यानुसार अपूर्णांक हा घटक अभ्यासलेला आहे. तर बघा, आज आपण अपूर्णांक म्हणजे आता सुरुवातीला आज आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, तर अपूर्णांक म्हणजे काय. आता समजा आता आपण हा अंक घेतला 2. 2 हा अंक काय झाला, पूर्ण झाला, हो की नाही. पण जेव्हा आपण अशा पद्धतीने अंक लिहिले तर हा काय झाला, अपूर्णांक झाला. किंवा 1.2 हा देखील अपूर्णांक झाला. म्हणजे हा जो आहे तो पूर्ण आहे. जी संख्या पूर्ण नाही तिला म्हटलं जातं अपूर्णांक. मग अपूर्णांकाचे 2 प्रकार आहे. एक आहे हा व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरा आहे दशांश अपूर्णांक. समजलं सर्वांना. म्हणजे जो अंक पूर्ण असतो हा 2 अंक पूर्ण आहे, पण इथे बघा 2 समान वस्तू आहे, त्यातला एक भाग घेतला हा झाला व्यवहारी अपूर्णांक आणि 1.2. समजलं सर्वांना. अपूर्णांक म्हणजे काय. ठीक आहे. आता अपूर्णांकाचे 2 प्रकार आपण अभ्यासले, व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरा पाहिला आपण दशांश अपूर्णांक. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकामध्ये काय असते, छेदामध्ये शून्य किंवा आता आपण एक संख्या हे घेऊया, अजून दुसरी संख्या घेऊया. तर इथे पहा 3/4. म्हणजे काय, इथे काय झालं, छेदामध्ये शून्या व्यतिरिक्त दुसरी पूर्णांक संख्या असते, त्याला म्हटलं जातं व्यवहारी अपूर्णांक. आता ह्या अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद असतात. ही जी रेष आहे, रेषेच्या वर जो असतो त्याला म्हटलं जातं अंश आणि रेषेच्या खाली जो असतो त्याला म्हटलं जातं छेद. काय म्हटलं जातं, छेद. अंश आणि छेद. आणि याचं वाचन आपण कसं करतो, 3/4 असंही वाचन करू शकतो. आता आपल्याला काय सांगितलं जातं, आपल्याला याच्यामध्ये लहान अपूर्णांक मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा ते देखील कळलं पाहिजे. आता एखाद्या वस्तू तर तुम्हाला सांगितलं, आता ह्या वस्तूचे किती 4 वस्तू आहे. इथे काय सांगितलं, इथे छेद 4 म्हणजे छेद काय झालेला आहे, 2 3 4. एक मिनिट, एक वस्तू घेतले त्याचे 4 समान भाग केले आपण. काय केले, 4 आपण समान भाग केले. 1 2 3 4. 4 समान भागापैकी आपण किती भाग घेतले, तर 3 भाग घेतले. हा, याला म्हटलं जातं अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक. आता हेच तुम्हाला अंश आणि छेद ह्यामध्ये पण सांगितलेलं आहे. आता अपूर्णांकाचा आपल्याला लहान मोठेपणा कसा ओळखायचा. तर बघा, आपल्याला खूप सारे अपूर्णांक दिलेले असतात. आता पहिला घटक आहे अंश समान असेल तर. अपूर्णांक आहे, अपूर्णांकामध्ये जर अंश अंश समान असेल तर कसं ओळखायचं. अंश समान असेल तर लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता हे कसं ओळखायचं. आता बघा, 2/5, 2/4, 2/1, 2/6. आता ह्या अपूर्णांकामध्ये तुम्ही ओळखलं काय आहे बरं. या अपूर्णांकामध्ये काय आहे, सर्वांचे अंश सारखे आहे आणि छेद मात्र मोठा आहे. मग अशा वेळेस काय करायचं, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. मग बघा बरं, कोणत्याचा छेद मोठा आहे, 2/6चा 6 हा काय झाला, छेद मोठा आहे. याचा छेद काय झालेला आहे, मोठा आहे, म्हणून हा अपूर्णांक कसा आहे, लहान अपूर्णांक आहे. कसा आहे, लहान अपूर्णांक. समजले सर्वांना. ज्याचा छेद मोठा, बघा अंश सर्वांचे सारखे आहे, तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा छेद लहान, तर मग छेद लहान कोणाचा, इथे आहे, मग तो काय झाला, मोठा अपूर्णांक. काय झाला, मोठा अपूर्णांक. समजलंय सर्वांना. जर अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मला अंश समान असलेले झाला. आता आपण पाहणार आहोत छेद समान असल्यावर तर लहान मोठेपणा कसा ओळखायचा. आता आपल्याला छेद समान घ्यायचे. तर बघा, उदाहरण आहे 2/4, 1/4, 3/4,
किती घेऊ शकतो आपण 6/4. तर इथे काय सांगितलेलं आहे की ज्याचा छेद लहान असतो, म्हणजे छेद सर्वांचे समान असते, पण ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक कसा आहे, मोठा. ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. म्हणजे ह्यामध्ये बघा कोणता आहे सगळ्यात मोठा अपूर्णांक, कोणता येईल मग 6/4 हा सगळ्यात, कारण त्याचा अंश काय झालेला आहे, मोठा आहे, आणि हा अंश सगळ्यात लहान आहे, म्हणून 1/4 हा सगळ्यात लहान अपूर्णांक आहे. म्हणजे सर्वांना कळालंय सर, छेद समान असतील तर, छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. पण जर अंश समान असतील आणि छेदाबाबतीत त्याच्या उलट आहे. ओके. आता पुढे, आता दोघांचेही छेद आणि अंश वेगवेगळे असेल तर काय करायचं, काय करायचंय मग, कारण लहान मोठेपणा कसा ओळखायचा. तर काय करायचं, आता आपण उदाहरण घेऊया. दोन छेद तीन आणि 5/4 या दोन्ही पैकी कोणता अपूर्णांक मोठा किंवा लहान आहे. तर कसं ओळखायचं, तुम्ही सरळ भागाकार करायचा आहे, म्हणजे 3/2 करा. 0 3/18 वजाबाकी केला 2, पुन्हा 6 आहे ना, 3/18. आता ह्याच पद्धतीने 4/5. आता इथे एकाने भाग जातो, 4 1 4, 0 4 2 8. मग आता कोणता येणार आहे बघा, ह्याचं येते 0.66 आणि याचं येते 1.2. मग कोण मोठा आहे कोण लहान आहे, तर हा मोठा आहे आणि हा कसा आहे, लहान अपूर्णांक आहे. समजले सर्वांना. जर तुम्हाला दोनापेक्षा जास्त जरी दिले तरी अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, जर अंश आणि छेद वेगवेगळे असतील तर भागाकार करायचा आणि मग त्यावरून ओळखायचा की लहान कोणता आहे आणि मोठा कोणता आहे. तर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय. आता अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय बघा, अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. उदाहरण घेऊया, 6/2. इथे काय झालेलं आहे, ज्याचा छेदापेक्षा अंश मोठा आहे की नाही, म्हणून तो झाला अंशाधिक अपूर्णांक. आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद मोठा आहे अंशापेक्षा, त्याला म्हटलं जातं छेदाधिक अपूर्णांक. आता हाच घेऊया, तर याचा अंशापेक्षा छेद कसा आहे, मोठा आहे, म्हणून याला म्हटलं जातं छेदाधिक अपूर्णांक. समजले सर्वांना. बघा आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकांचे प्रकार अभ्यासले. लहान मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा, जर छेद समान असतील तर कोणता अपूर्णांक मोठा, अंश समान असतील तर कोणता अपूर्णांक, आणि दोन्हीही समान नसतील तर लहान मोठेपणा कसा ओळखायचा, प्लस अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक. आता अजून एक पाहणार आहोत आपण, मिश्र अपूर्णांक. तर मिश्र अपूर्णांक म्हणजे काय, जो पूर्ण संख्या आणि अपूर्णांक मिळून बनतो त्याला म्हटलं जातं मिश्र. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं मिक्स फ्रॅक्शन. बघा 2 हा पूर्णांक आहे आणि 3/4 हा अपूर्णांक आहे. मिश्र म्हणजे पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या दोन्ही मिळून जो बनतो त्याला म्हटलं जातं मिश्र अपूर्णांक. समजले सर्वांना. हा, आता अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते पाहूया. आता आपल्याला सध्या फक्त बेरीज आणि वजाबाकीच आहे, तर आपण बेरीज आणि मग नंतर आपण नमुना प्रश्न सोडवायला लागतो. तर बेरीज पाहणार आहोत. जर अपूर्णांकामध्ये दोन्ही छेद समान असतील, बघा इथे काय झालेले आहे, हाही 3 आहे हाही 3 आहे, छेद काय आहे, समान आहे, तर मग छेदात तीच संख्या ठेवायची समान आहे म्हणून, आणि सरळ वर अंशांची 3. आता याला संक्षिप्त रूप द्यायचा, भाग जातोय बघा, 3 भाग जातो, 3 1 3, 3 2 6, म्हणून आपला काय आलं 201. कळायला समजा, जर छेद समान असतील तर बेरीज कशी करायची आणि तशाच पद्धतीने वजाबाकी देखील करायची आहे. बघा 6/5 वजा 3/5. आता इथे काय झालेलं आहे, छेद दोन्ही बाजूने काय आहेत
समान आहेत, मग अंशाची काय करायची आपण वजाबाकी करायची. जर छेद समान असेल तर आपल्याला जी वजाबाकी दिलेली असेल ती वजाबाकी करायची आणि बेरीज दिलेली असेल तर बेरीज करायची. मग 6 मधनं 3 गेले 3 आणि छेद. आता ह्या संख्येला पुढे भाग जाणार आहे का कशाने? नाही, तर मग उत्तर आलं 3/5. कळालं सगळ्यांना? जर छेद समान असेल तर आपण बेरीज कशी करायची. पण जर आता आपले छेद समान नसतील तर काय करायचं? उदाहरण देते मी तुम्हाला. आता बेरीज करायची, आपले छेद समान नाहीये. अंश आणि छेद सगळे वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेस काय करायचंय? आपल्याला करायचं आहे तिरकस गुणाकार किंवा तिरका गुणाकार. मग आता बघा, आपण सुरुवातीला काय करणार आहे? छेदाचा गुणाकार छेद 5 गुणिले 6, हो की नाही? आता वर मात्र काय करणार आहे? पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद ह्या दोघांचा काय करणार आहोत? गुणाकार. 2 गुणिले 6 अधिकचं चिन्ह बरोबर. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद यांचा काय करणार आहोत? आपण गुणाकार करणार आहोत. म्हणजे बघा, 6 दुणे 12 अधिक 5 5 25 आणि 6 पंचे 30 आलाय. आता या दोघांची बेरीज करा. किती येते बेरीज? 37/30. आता या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून आपलं उत्तर काय आलं? 37/30. आता हेच उदाहरण आपण काय करूया? वजाबाकीमध्ये सुद्धा घेऊया. बघा, 2/5 वजा 5/6. बरं, अगदी बरोबर आहे. छेदाचा गुणाकार खाली करायचा, तिरकस गुणाकाराचा. 2 गुणिले 6 वजा 5 गुणिले 5, बरोबर. मग आता 6 दुणे 12 वजा 25. आता 6 पंचे 30. मग काय येईल बरं? 25 मधनं 12 गेल्यावर किती येणार आहे उत्तर आपलं? 30. आता मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? वजा 13/30. ह्या संख्येला देखील भाग जात नाही. समजलं? अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करायची कशी करायची? छेद समान असतील तर कशी करायची आणि छेद समान नसताना कशी करायची हे आपण शिकलो. समजलंय सर्वांना? हा, आता आपल्याला एक सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. काय आहे बरं समपूर्णांक? आता एक कोणताही अपूर्णांक घेतला, दोन अपूर्णांकाला जर आपण एखाद्या समान येत असेल, संक्षिप्त रूप केलं तरी समान येत असेल, तर त्यांना म्हटलं जातं सममूल्य अपूर्णांक. आपण त्याला संक्षिप्त एकाच संख्येने गुणायचं किंवा भागायचं, त्याने सुद्धा आपल्याला काय होतं? सममूल्य अपूर्णांक मिळतो. समजलं सर्वांना? आता आपण सराव प्रश्न सोडूया. बघा, सराव प्रश्न 3.1 आहे. बघा काय आहे? 4 सर्वांनी प्रॅक्टिस करायची आहे माझ्यासोबत. 4/5, 9/5, 3/5, 8/5. आता यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता बघा, इथे काय दिलेलं आहे? सर्वांचे छेद कसे आहेत? समान आहेत. मग सर्वांचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि जो ज्याचा अंश लहान तो लहान. मग कोणतं उत्तर येणार आहे आपलं? बघा, अंश मोठा कोणाचा आहे? 9चा. आणि लहान कोणाचा आहे? याचा. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय? लहान अपूर्णांक कोणता आहे, म्हणून कोणतं उत्तर येणार आहे? पर्याय क्रमांक 3. सगळ्यांचा छेद समान आहे, आले लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 3 हे झालं आपलं पहिलं उदाहरण. नंतर दुसरं उदाहरण आहे बघा, 2/8, 9/8, 1/8, 2/8. यामधील आपल्याला मोठा अपूर्णांक शोधायला सांगितला. मग आता ज्याचा अंश मोठा तो काय आहे? मोठा अपूर्णांक. मग कोणता येणार आहे आपला? पर्याय क्रमांक 2 हा मोठा अपूर्णांक येणार आहे. प्रश्न तिसरा आहे, 3/9 अधिक 4/9. बघा, छेद समान आहे, काहीही गरज नाहीये. छेदात 9 अंक मांडून द्यायचे. 3 आणि 7 किती? 3 आणि 4 किती झाले? 7. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? 7/9. किती आहे? पर्याय क्रमांक 1. नंतर प्रश्न चौथा पाहूया आपण, 2/7 अधिक 5/7. तर इथे देखील आपला छेद समान आहे. अंशाची बेरीज करून घ्या. 7/7. हा, हो की नाही? आता मग 7/7 आल्यावर बघा, या संख्येला भाग जातो. 7 एके 7, 7 एके 7. मग उत्तर काय येणार आहे आपलं?
एक. दोन्हीकडे 7 7 आले नाही, म्हणून उत्तर काय आलं आपलं एक. पर्याय क्रमांक 2. समजले सर्वांना? बघा आपण नेक्स्ट उदाहरण घेऊया. 5वं. 4/8 अधिक 2/8. इथे देखील आपला छेद कसा आहे? समान आहे. मांडून द्या. वरच्या अंशाची बेरीज करा. 4 आणि 2 किती झाले? 6. पण आता बघा याला सुद्धा कोणत्या एकाच संख्येने भाग गेला पाहिजे हा. अंशाला देखील आणि अपूर्णांकाला देखील एकाच अंशाने भाग गेला की तो समजायचा. आता इथे आपल्याला ऑप्शन मध्ये आहे 6/8, पण जर नसतील तर आपल्याला हे बघा 2 ने भाग जातो. बेत्रिक 6, बेचोक 8, म्हणजे आपलं उत्तर 3/4 सुद्धा येऊ शकतो. आणि ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे 6/8, म्हणून ठीक आहे, चालतंय. पण आपलं उत्तर 6/8 आलेला आहे. ऑप्शन मध्ये आपलं ते उत्तर आहे. तर उत्तर आलेलं आहे आपलं 6/8. नंतर 6वा प्रश्न पाहूया. 3/4, 3/13, 3/11 आणि 3/8. तर ह्यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता बघा इथे अंश काय झालेले आहे? सर्वांचे समान आहेत. हा, अंश समान असतील तर अपूर्णांक कसा ओळखायचा आहे? सांगितलं होतं मी तुम्हाला. सांगा बरं, अंश काय असेल? अंश सारखे असून जर छेद निरनिराळे असतील तर ज्याचा छेद मोठा तो लहान. आणि पण आपल्याला इथे काय विचारलंय? मोठा अपूर्णांक म्हणजे काय येईल? ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक. मग कोणता छेद मोठा आहे बरं? 13 हा छेद मोठा आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक किती आहे बघा? 3/13. पर्याय क्रमांक 1 हा काय झाला? आपला मोठा अपूर्णांक झालेला आहे. समजले सर्वांना? जर अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो लहान आणि ज्याचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक असतो. समजले सर्वांना? उत्तर आपलं काय आलेलं आहे? 3/13. पर्याय क्रमांक 1 आहे. हा, इथे मी पर्याय क्रमांक मांडलेले नाहीये. पुढे आपले बेरीज पुढे आहे 1/2 अधिक 1/3. बघा आता इथे आपले अंश समान छेद समान आहेत का? हा, अंश समान असले तर काय नाही, पण छेद समान पाहिजे आपल्याला बेरीज करायचं. मग काय करायचंय आपल्याला? अगदी सोपं, तिरकस गुणाकार करायचा आहे. 2 x 3. पहिला अपूर्णांकाचं 1 x 3 अधिक 1 x 2. मग 3 × 1 = 3 अधिक 2 × 1 = 2. 3 × 2 = 6. मग आपले 3 × 2 = 5 छेद 6. किती आलेली आहे आपली बेरीज? आपल्याला इथे बेरीज विचारलेली आहे बघा. ऑप्शन मध्ये तो दिसत नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 3.1.2. बघा आता आपल्याला इथे विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे 1/11, 1/8, 1/13, 1/5. आता इथे काय झालेलं आहे? आपल्याला मोठा अपूर्णांक विचारलेला आहे, पण अंश कसे आहे? समान आहे. मग जर काय सांगितले आपल्याला? अंश सारखे असतील आणि छेद जर निरनिराळे असतील तर काय असतं? ज्याचा छेद मोठा तो लहान. पण आपल्याला काय विचारलंय? मोठा. मग ज्याचा छेद लहान तो मोठा. मग कोणता छेद लहान आहे बरं? 1/5. मग हा कसा झाला आपला मोठा अपूर्णांक? का बरं? कारण सर्वांचे अंश कसे आहेत? लहान आहे. पुढे बघा प्रश्न दुसरा आहे 3.1.2 च चाललंय आपलं. 4/7, 7/4, 2/28 आणि 5/14.
तर ह्यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता इथे अंश छेद वगैरे काही लहान मोठा आहे का, सेम आहे का, नाही. तर आपल्याला सरळ भागाकार, आपल्याला सोप्या रीतीने शोधायचा असेल तर भागाकार करायचा. 4 लहान आहेत मग शून्याचा भागीला 0. 7×5 = 35. 2 अंक येईपर्यंत भागाकार करायचा. 7×7 = 49. तर पुढचा भागाकार करूया आपण. 4/7. 4×1 = 4. 7 4 गेले 3. पॉईंट 4×7 = 28. तिसरा बघूया. 28/2. 0. परत 0 येते. म्हणजे हा लहानच येणार आहे. आपल्याला 28चा पाढा तयार करावा लागेल त्यासाठी. तर आपण चौथा करून पाहूया आणि मग नंतर करूया. 0. पॉईंट 14 त्रिक. एक मिनिट. बेचाळीस. 10 8 गेले. 10 2 गेले 8. 0. 14×5 = 7. आपल्याला कसा अपूर्णांक विचारलेला आहे? सर्वात लहान अपूर्णांक, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता मग आपलं काय काय उत्तर आलंय पहा बरं. पहिला आहे 0.57. दुसरा आहे 1.7. तिसरा आहे 0.0. आपण करून पाहूया. 28ला आपण 4 ने गुणून पाहूया. बराबर सर्वांनी गुणाकार करा. किती येतं? 28ने 7ला गेल्यावर येतं बघा. 28 आता किती आहेत बघा बरं. 196. 10 6 गेले 4. 4 इथपर्यंत केलं बाद झालं. 0.07 आणि 0.35. मग मोठा पूर्णांक कोणता येणार आहे? 1.7 वाला, म्हणजेच कुठला? हा सर्वात मोठा पूर्णांक. कळतंय का सर्वांना कसं केलेला आहे? अच्छा, भागाकार करायचा, त्यानुसार अपूर्णांक उत्तर आल्यानंतर लहान मोठेपणा आपल्याला अगदी समजून जाणार आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. 7/2 व 5/3 या अपूर्णांकांचा छेद समान करा. आता छेद समान करायचा म्हणजे काय? अंशाला आणि छेदाला काय करायचंय आपल्याला? समान संख्येने गुणवायचा आहे. बघा दुसरा राहील आपला, दुसरा सोडूया मग तिसरा सोडूया. बघा 4 4/7 7/4 2/28 आणि 5/14. तर आपल्याला यात लहान आपण सेम मागाच्या सारखाच भागाकार करायचा आहे. बघा पहिला बघूया. 7 आणि 4 भाग लहान आहे. 10 5 गेले 5. 0. पुढचा बघूया. लहान अपूर्णांक आपल्याला इथे विचारलेला आहे. मग आता सोडवलेला आहे. बघा पुन्हा घेऊया. प्रश्नांची उलटपालट झालेली आहे. बघा मगाशी भाग देताना आपलं उत्तर आलं होतं 0.07 आलं होतं. 196. नंतर 14×70. आता याच्यातलं आपल्याला काय विचारलंय? लहान अपूर्णांक विचारला. मग कोणता येणार आहे लहान अपूर्णांक? अगदी बरोबर 0.007 म्हणजेच कोणता?
2/28 हा आपला काय येणार आहे, सर्वात लहान अपूर्णांक येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. 7/2 व 5/3 या अपूर्णांकांचा छेद समान करा. मग आपल्याला छेद समान करायचा आहे ह्यांचा, तर काय करायचंय, एक समान संख्येने आपल्याला त्याला काय करायचंय, गुणायचं आहे. ओके, घेऊया आपण 7/2 आणि 5/3. आता बघा ऑप्शन मधलं बघूया, 12 दिलेला आहे. 12 दिलेला आहे म्हणजेच आपल्याला 12 छेद येण्यासाठी कशाला काय करावं लागेल, दोन्ही संख्येला कशाने गुणावं लागेल, 6 ने गुणावं लागेल. बघा, अंशाला पण 6 ने आणि छेदाला पण 6 ने. ओके, उत्तर किती येते, येते कायला आपण सिम्प्लिफिकेशन बघूया. 6×12, 6×5, 6×12, 7/2, 5/2 ऑप्शन मध्ये आहे का, नाही. पुन्हा बघूया ऑप्शन मध्ये, बघूया 5/12. दोघांचाही त्याने समान सममूल्य छेद समान होईल का, दोन गुणल्यानंतर. बघा इथे बघा, ऑप्शन नंबर 4 आहे बघा, अंशाला आणि छेदाला ही एकाच संख्येने गुणल्यानंतर ते उत्तर आलं पाहिजे. ऑप्शन नंबर 4 आहे. 21/6 आणि 10/, बघा ह्याला पण किती गुणलं, 3 गुणलं, 21 आहे ना, ह्याला 3 गुणलं तर किती उत्तर येतं, 21/6. याला सुद्धा 2 गुणलं, याला 2 गुणलं तर उत्तर येते 10/6. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. म्हणजे तुम्हाला समजलंय का, जर आपल्याला छेद समान करायचा असेल तर अंशाला आणि छेदाला दोघांनाही एक समान संख्येने एकतर गुणायचं असतं किंवा भागायचं असतं. आता पुढचं उदाहरण तसंच आहे, 3/4 आणि 5/8. 3/4 आणि 5/8 या संख्यांचा छेद आपल्याला समान करायचा आहे. तर मग कुठल्या तरी एक समान संख्येने आपल्याला गुणायचा आहे. पहिलं ऑप्शन घेऊया, 8/12 आणि 2/12 येणार आहे का, याला समजा छेद 12 करण्यासाठी काय करावं लागेल, 3 गुणावं लागेल. याला सुद्धा 3 नाही येते, पहिलं ऑप्शन नाही येते. नेक्स्ट ऑप्शन पाहूया, 5/4 आणि 3/4 हे देखील येणार नाहीये. नंतर 6/5, 8/5. ओके, कोणत्या संख्येने तुम्ही गुणाल बरं, 3 आपण 2 ने गुणूया. बघा 3×5 4×8 हे होऊन गेलं. तर 5/8 ला देखील आपण सेम संख्येने गुणूया. हा, तर बघा 1 आणि गुणलं सेम किती येतं, 5/8. मग कुठला ऑप्शन येणार आहे, 3×6. तर ऑप्शन नंबर 3. बघा अंशाला आणि छेदाला आपण इथे 2 आणि गुणलं, इथे 2 आणि गुणलं, इथे 1 आणि गुणलं, इथे 1 आणि गुणलं. तर म्हणजे काय झालंय, आपलं छेद समान झालेले आहे. पुढचं उदाहरण दिलेलं आहे, 15/27 व 6/7 बरोबर किती. 15/7 व 6/7 बरोबर किती. तर बेरीज वगैरे काय करायचं सांगितलंच नाही. तर बघा काय आहे, 15/27 आहे. आपण याला काय करून घेऊया, छेद समान करून घेऊया. म्हणजे छेद कसे समान होणार आहे, याला आपण 3 भाग जातो. बघा कसं झालं, मग 3×5 = 15
आणि 3×9=27. म्हणजे काय झालं यांचं, मग ते किती येणार? थोडस क्वेश्चन मध्ये चुकीचं आहे हे. असं म्हटल्यानंतर आपण बेरीज वगैरे करून पाहू, छेद समान वगैरे नाही आहे. 9×7=63, बेरीज करून पाहू. 5×4=9, 3×5=8 आणि 63, 90/63. पुढचं उदाहरण घेऊयात आपण. 4/7 वजा 2/7. आता छेद समान आहे, छेद खाली तसाच ठेवायचा, छेद समान आहे म्हणून वरच्या अंशांची वजाबाकी करायची. 4 2 गेले 2, 7. ऑप्शन आहे 2×7, पर्याय क्रमांक 3. दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणतात आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे, मग त्याचं आपल्याला काय करायचंय, समछेद अपूर्णांकात रूपांतर करायचं. बघा 3/4 आणि 5/8. आपल्याला समछेद अपूर्णांकात रूपांतर करायचंय, म्हणजेच काय करायचंय, एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला गुणायचं. आता ऑप्शन मध्ये बघूया, पहिला आहे 6/8. मग 6/8 येण्यासाठी अंशाला देखील 4ने आणि छेदाला देखील 4ने. किती आलं, 3×6=8 आलंय. ऑप्शन 5/8. मग काय करावं लागेल, 5/8 देखील अंशाने आणि छेदाने काय करावं लागेल, एकाने गुणलं, इथे देखील एकाने गुणलं, तर उत्तर येते 5/8. मला समोरला अपूर्णांक आपला 6/8 आणि 5/8. पहिलाच ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1. समछेद अपूर्णांकामध्ये आपण त्याचा कन्वर्ट केलेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आहे आपल्याला 11/4. बघा, पान नंबर 116 वर दिलेला आहे. 11/4, 5/4, 13/4 आणि 2/4. यामध्ये आपल्याला काय विचारलंय, सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांकाची बेरीज किती. आता आपल्याला सर्व नियम माहिती आहे, जर छेद समान असतील तर जो मोठा तो मोठा, आणि ज्याचा अंश म्हणजे अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, आणि ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. मग बघा काय सांगितलेलं आपल्याला, अपूर्णांकाची बेरीज करायची. 13 2 15, छेद समान आहे म्हणून 15/4, पर्याय क्रमांक 1. समजलंय. आता पुढचा क्वेश्चन आहे दुसरा, बघा 9/5, 10/5, 12/5, 18/5. आता इथे पण देखील छेद समान आहे, इथे सुद्धा तोच प्रश्न आहे, लहान सर्वात मोठा अपूर्णांकाची बेरीज घे. ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश लहान तो लहान. ह्या दोघांची बेरीज केल्यावर किती उत्तर येईल, 27/5. मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 8/5 वजा 3/5. अगदी सोपं आहे, छेद समान आहेत, अंशांची काय करायची आहे, फक्त वजाबाकी करायची. किती येणार, तोंडी उत्तर सांगता आलं पाहिजे तुम्हाला हे. किती येईल उत्तर, बघा 8/5 वजा 3/5. छेद समान आहे, म्हणून द्या 8 वजा 3 किती आले, 5. उत्तर किती आलं, 5/5. आणि दोन्ही सेम सेम आले, मग उत्तर काय आलं, 5 1 उत्तर काय आलं, 1. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 9/10 वजा 4/10. इथे देखील आपले छेद समान आहे, तोंडी वजाबाकी करता येते. छेदात मांडून द्या 10 आणि 9 4 वजा केल्यावर किती येतात, 9/10 वजा 4/10. छेदात 10 मांडून दिले, 9 4 गेले 5. आता इथे सुद्धा सिम्प्लिफिकेशन आहे, 5 ने बघा सरळ रूप देता, 5 1 5 5 2 10. उत्तर काय येणार आहे आपलं, 1/2. बघूया 5/10 आहे का 1/2 आहे, बघा पर्याय 5/10 दिलेला नाही, 1/2, पर्याय क्रमांक 3. ओके, समजले सर्वांना. आता काय करा, राहिलेले 5 6 7 हे जे उदाहरण आहे ते तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. समजले सर्वांना. अपूर्णांकामध्ये थोडीशी आपण रिव्हिजन करूया. आज अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकामध्ये आपण काय काय शिकलो याचा अभ्यास करूया, सराव करूया. अपूर्णांक म्हणजे काय, जी पूर्ण संख्या नाही तिला आपण म्हणतो
अपूर्णांक. मग अपूर्णांकाचे दोन प्रकार सांगितले मी तुम्हाला, कोणते? व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. त्यापैकी आज आपण व्यवहारिक अपूर्णांक पाहिला, दशांश अपूर्णांक पुढच्या तासाला पाहूया. आता व्यवहारी अपूर्ण म्हणजे काय? एखाद्या वस्तूचे आपण जर समान भाग घेतले आणि त्यातला काही भाग काढला आणि तुम्हाला कितवा हिस्सा काढला आहे ते दाखवण्यासाठी अपूर्णांकाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ 2/3 सांगितलं तर एखाद्या वस्तूचे आपण 3 समान भाग केले, त्यापैकी 2 घेतला म्हणून त्याला काय म्हणायचंय? अपूर्णांक. 2/3. वर रेषेच्या वर जो असतो त्याला अंश म्हणतात, रेषेच्या खाली जो असतो त्याला छेद म्हणतात आणि त्याचं वाचन करतात 2/3. आता तुम्हाला अंशाधिक छेदाधिक पण सांगितलं होतं. ज्याचा छेदापेक्षा अंश मोठा असतो त्याला म्हणायचं अंशाधिक आणि अंशापेक्षा छेद मोठा असतो त्याला म्हटलं जातं छेदाधिक. समजलंय सर्वांना? आता मिश्र अपूर्णांक सांगितला होता, त्याच्यामध्ये एक पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या मिळून जो अपूर्णांक मिळतो त्याला म्हटलं जातं मिश्र अपूर्णांक. आता लहान मोठेपणा पण शिकवला होता, हो की नाही? आता ज्याचा छेद समान असतो, खूप सारे अपूर्णांक दिलेले असतात, ज्याचा छेद समान असतो, छेद सारखा असला, ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. पण याच्या उलट जर अंश समान असतील आणि छेद वेगळे असतील तर काय होतं? ज्याचा छेद मोठा तो लहान आणि ज्याचा छेद लहान तो मोठा. आणि जर दोन्ही वेगळे असतील, छेद आणि अंश दोन्ही वेगवेगळे असतील, तर आपण तिरकस गुणाकार करून काय करतो? त्यांचा लहान मोठेपणा ठरवतो किंवा भागाकार करून सुद्धा ठरवतो. समजले सर्वांना? आणि अतिसंक्षिप्त रूप देताना काय करावं लागतं? एकाच संख्येने त्याला गुणावं लागतं किंवा भागावं लागतं. समजलं सर्वांना? आज आपण सर्वांनी जास्तीत जास्त अपूर्णांक या घटकाचा सराव करा. ओके, धन्यवाद.